नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी रेसिपी न दाखविता तुम्हाला गजानन महाराजांचा प्रगट दिवस कसा साजरा करायचा घरच्या घरी आणि कशी पूजा करायची ते दाखविणार आहे। तर पूर्वतयारी करून घ्यायची। तर आज आपण आता पूजेला सुरुवात करूया। चला तर मग मी दाखविते। प्रथम मी इथे आरती तयार करून घेतलेली आहे आणि सर्व साहित्य मी घेऊन घेतलेलं आहे सोबत, म्हणजे पूजेला बसण्याआधी घेऊन घ्यायचं। बघा, चला तर मग मी दाखविते। बघा, मी आरती तयार करून घेतलेली आहे। दिवा प्रज्वलित केलेला आहे। हळद, कुंकू, गुलाल, बुक्का घेतलेला आहे। 1 रुपयाचा शिक्का आणि सुपारी घेतलेली आहे, अक्षत आणि हे दूध घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे आणि येथे मी हे आंब्याचे पानं घेतलेले आहेत। इथे आहे, आपल्याला कळशाला वापरायचे आहे तर मी ते खाली ठेवून घेतलेलं आहे, म्हणजे यात मावत नाही आहे तर। आणि इथे हे हळकंड आणि बदाम घेतलेले आहे, सुपाऱ्या आणि खारक घेतलेली आहे, फूल घेतलेलं आहे, हार घेतलेला आहे आणि नारळ घेतलेला आहे। कलश मांडायचा आहे। तर चला तर मग पूजा कशी करायची ते बघूया। कोणतीही पूजा करण्यापूर्वी प्रथम दीप प्रज्वलित करून ठेवायचा आहे। इथे मी तांदळाची रास ठेवली आणि त्यावर आपल्याला दिवा ठेवून घ्यायचा आहे। दीप प्रज्वलित करून ठेवायचा आहे। आता मी इथे गजानन महाराजांचा फोटो घेतलेला आहे आणि मी तांदळाची रास ठेवते इथे या पद्धतीने आणि हा फोटो आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे। आता आपल्याला कलश तयार करून घ्यायचा आहे। मी प्लेटमध्ये तांदूळ घेतलेले आहे आणि 1 तांब्याचा लोटाभर पाणी घेतलेलं आहे, रक्षासूत्र बांधून घेतलेलं आहे आणि हे 5 हळद कुंकवाचे असे बोट मी लावून घेतलेले आहे। तुम्ही स्वस्तिक पण काढू शकता, परंतु मी हळद कुंकू अशा प्रकारे लावलेला आहे। 1 रुपयाचा शिक्का टाकायचा आणि सुपारी टाकायची आणि अक्षदा टाकायच्या आणि मी हे आंब्याचे पानं घेतलेले आहे। हे 5 आहे, 7 पण लावू शकता, 11 पण, मी 5 घेतलेले आहे। हे लावायचे आहे आणि कलश तयार करायचा आहे। बघा, मी आता कलश तयार केलेला आहे। हा नारळ घेतलेला आहे, नारळाची शेंडी वरती ठेवायची, बुची म्हणा शेंडी म्हणा, आणि अशा पद्धतीने आपल्याला नारळ ठेवायचा आहे। हा कलश मी तयार केलेला आहे। आता मी हा इथे उजव्या बाजूला ठेवून घेते गजानन महाराजांच्या। प्रथम मी ही जागा पुसून घेतलेली होती, त्यावर मी पाट मांडलेला होता आणि हे असं कापड टाकून घेतलेलं होतं आणि अगरबत्ती, धूप अगरबत्ती लावून घेतलेली होती। त्यानंतरच आपल्याला अशा पद्धतीने पूजेची तयारी करायची आहे। मी सुरुवातीला तुम्हाला हे आसन सांगायचं विसरले, कारण की आता आपण नेहमीच पूजा करत असतो तर आसन तर आपण तयार करतच असतो। त्यानंतर बघा, आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे, कलश मांडायचा आहे, गजानन महाराजांचा फोटो, आणि प्रथम आता आपल्याला गणपतीचा अभिषेक करून घ्यायचा आहे। गणपतीची पण स्थापना करायची आहे। मी इथे प्लेटमध्ये मूर्ती घेतलेली आहे गणपतीची आणि प्लेट घेतलेली आहे। प्रथम गणपतीचा अभिषेक करायचा आहे। आता मी लोट्यात पाणी घेतलेलं आहे, शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे। ओम श्री गणपते नमः, ओम श्री गणपते नमः, ओम श्री गणपते नमः असा जाप करायचा आणि आपल्याला अभिषेक करायचा आहे। आणि मी इथे दूध घेतलेलं आहे, तुम्ही पंचामृते घेऊ शकता आणि जाप करतच आपल्याला दूध अर्पण करायचं आहे, अभिषेक करायचा आहे। मग शुद्ध पाण्याने करायचं आणि मग मूर्तीला आपण स्वच्छ कापडाने पुसून वस्त्र घालून हिची स्थापना करायची आहे। या पद्धतीने पूजा करायची आहे। बघा, मी गणपतीला पुसून वस्त्र घालून घेतलेलं आहे। आता तांदळाची रास ठेवायची आणि त्यावर आपल्याला गणपतीची मूर्ती ठेवून घ्यायची आहे। त्याच पद्धतीने आता आपल्याला गजानन महाराजांची पण स्थापना करा।
गजानन महाराजांची मूर्ती ठेवून घ्यायची आहे आणि अभिषेक करायचा आहे पाण्याने आणि मंत्र जाप करायचा आहे. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. त्याच पद्धतीने आता दुधाने करून घ्यायचं आहे. गणगण गणात बोते म्हणायचं, मंत्र जाप करायचा आणि मग पाण्याने करायचं आहे आणि स्वच्छ कापडाने पुसून गणपतीची स्थापना केली. त्याच पद्धतीने गजानन महाराजांच्या मूर्तीची पण स्थापना करून घ्यायची आहे. बघा मी वस्त्र घालून घेतलेले आहे आणि या पद्धतीने आता इथे पण आपल्याला गजानन महाराजाची स्थापना करून घ्यायची आहे. या पद्धतीने आता आपण मूर्तीचं अभिषेक कसं करायचं ते मी फोटोचं कसं करायचं ते मी दाखविते तुम्हाला. फोटो असली समजा मूर्ती नसली तर कसं करायचं ते दाखवित आहे. अशी प्लेट घ्यायची आणि फोटोला पाण्याने असं ओवाळून घ्यायचं. या पद्धतीने गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते असं अभिषेक करायचा आहे. मग दुधाने करायचं आहे. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते आणि मग साध्या पाण्याने करायचं आहे आणि मंत्रजाप म्हणत जायचं. या पद्धतीने आपण अभिषेक फोटोचंही करू शकतो. आणि मग हे आपल्याला ठेवून द्यायचं आहे. 5 खारका आणि या बदाम सुपारी वगैरे घेतलेली आहे तर ते आपल्याला इथे न मांडून घ्यायचं आहे. बघा मी 5-5 खारका, बदामा, हळकुंड आणि सुपारी वगैरे ठेवून घेतलेले आहे. या पद्धतीने पूजा करायची. आता आपण हळद, कुंकू, अक्षत दिव्याला आणि कलशाला आणि गजानन महाराजांच्या फोटोला आणि गणपती सगळ्यांना वाहून घ्यायचं आहे आणि फुलं वाहायचं आहे. तर मी हे सगळं वाहून घेते. प्रथम दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. फूल, अक्षदा वगैरे सगळं वाहून घ्यायचं आणि कलशालाही वाहायचं आहे आणि सगळं यांना वाहून घेते. बघा कलशाला हार घालून घेतलेला आहे आणि आता फूल वाहून घेते मी. हळद कुंकू वाहून झालेला आहे. बघा या पद्धतीने वाहून घ्यायचं आहे. सगळी पूजा या पद्धतीने करून घ्यायची आहे आणि शेवटी मग आरती करायची आहे आणि कापूर लावायचा आहे. शेवटी ना आपल्याला झुणका, भाकर आणि कांद्याचं नैवेद्य लावायचं आहे आणि अशा पद्धतीने पूजा करायची आहे. आणि या कलशावर जो नारळ असतो त्याचं काय करायचं तर हे न मंदिरात वगैरे न देता, कारण की आपण ही पूजा केलेली असते तर सगळ्या सात्विक लहरी आपल्या या पूजेमध्ये आलेल्या असते. तर माझं असं व्यक्तिगत मत आहे की तो नारळ आपण घरीच फोडून त्याचा प्रसाद सर्वांना वाटायचा. अशा पद्धतीने मी पूजा करत असते. कशी वाटली तुम्हाला माझी साधी सोपी पूजा? कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.